नमस्कार मैत्रिणी, नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो। तर आज सोपा आणि साधा आपण चिकनची फ्राय बनवणार आहोत। तर हवा हे चिकन मी प्रथम धुवून घेतलेलं आहे। आता याच्यावर मी 1 चमचाभर मीठ टाकणार आहोत। हे मीठ टाकलेलं आहे 1 चमचा आणि त्याच्यावर पूर्ण हळद टाकणार आहोत। कारण मैत्रिणींनो, चिकन फ्रेश दिसण्यासाठी हळद आणि मीठ हे टाकायचं। आणि हे बघा मैत्रिणींनो, आपण हळद आणि मीठ टाकलेलं आहे आणि हे बघा थोडं तेल टाकायचं। आता हे तेल का टाकलं आपण, हे हळद का टाकलं, मीठ का टाकलं, कारण हे ना आपण हळद मीठ तेल टाकतो तर याने मटण तेल टाकल्याने मटण लवकर, चिकन किंवा मटण लवकर शिजतं आणि हळद टाकल्याने वास कमी होतो आणि मीठ टाकल्याने चवदार लागतं। त्याच्यासाठी हळद आणि मीठ हे टाकायचं। हळदीने कसं वास वगैरे जास्त मारत नाही आणि चिकन असं एकदम फ्रेश असं दिसतं। तर आता आपण शिजायला टाकणार आहोत। तर तुम्हाला साधं सोपं आहे चिकनची फ्राय दाखवणार आहे, एकदम मस्तपैकी अशी। तर माझ्या कशा साधा सोप्या अशा रेसिपी येणार आहे एकदम साधारण। तर मैत्रिणींनो, चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। तर बघा आता हे चिकन किती फ्रेश वाटतंय मैत्रिणींनो, बघा आपण धुतलंय आणि किती छान असं फ्रेश वाटतं आणि वास वगैरे मारत नाही। तर कारण का वास येत नाही, हळद टाकतो आपण, मीठ हळद जे टाकल्याने असं घ्यायचं आणि त्याच्यावरती ना थोडासा मैत्रिणींनो कांदा बी टाकायचा। असं कांदा टाकून घ्यायचा। कांदा टाकल्यावर कसं कांद्याने वास आणि स्वच्छ आणि चांगलं वाटतं, चव येते। आपण जी त्याचे नंतर हे काढतो ना, आपण सूप काढतो ना, सूपाला चव येते। तर त्याच्यासाठी कांदा हळद मीठ हे टाकून आणि सूप, कारण लहान मुलांना आपण सूप देऊ शकतो, म्हाताऱ्या माणसांना सूप देऊ शकतो, आजारी माणसांना। तर त्याच्यासाठी कांदा हळद मीठ हे टाकूनच चिकन शिजवायला लावायचं। त्याच्यामुळे हे ना चिकन एकदम चांगलं फुटर असं शिजतं तेल टाकल्यामुळे। तर कधी बी कोणतं पदार्थ शिजत टाकताना तेल टाकायचं शिजताना, कारण ते चांगल्या प्रकारचं शिजल्या जातं। तर आता आपण चिकन शिजायला लावणार आहोत कुकरमध्ये। आपण आता हे चिकन कुकर ठेवलेलं आहे। आता हे कुकरमध्ये आपण थोडंसं तेल टाकणार आहोत, लय नाही टाकायचं, नॉर्मली तेल। हवा नॉर्मली तेल टाकलं थोडंसं, जेवढं लागतं तेवढं, कमी प्रमाणात। एका हातात मोबाईल धरताना तर त्याला धरता येत नाही मला आणि एका हाताने। आणि हे बघा असं मस्तपैकी कढीपत्ता टाकायचा, तडा 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 असा मस्त जगाचा असा तडका द्यायचा, असं कुकर हलवायचं, मस्त असा तडका द्यायचा आणि थोडंसं नॉर्मलशी कांदा टाकायचा, कारण आपण सूप काढतो ना, हा बघा नॉर्मलशी कांदा टाकलेला आहे। आता याच्यात मीठ नाही टाकायचं, कारण आपण याच्यात मीठ काढून घेतलेलं आहे। आता हे मस्त मस्त असं हलवून घ्यायचं, छान असं हलवून घ्यायचं। आता चांगलं असं हे बघा असं चांगलं असं हलवून घेतलेलं आहे, नॉर्मलशी कांदा टाकलेला आहे आणि कढीपत्ता टाकलेला आहे आपल्याला सूप काढण्यासाठी। आता हे चिकन आपण त्याच्यात टाकणार आहोत। मस्तपैकी असं हे चिकन आता हे बघा असं टाकून द्यायचं। त्याला असे मस्त घमघमाट असे मस्त फोडणी येते। हळद लावून टाकायचं। सूप कसं म्हणजे आपण खोकला वगैरे येतो तर हळद लावल्यामुळे सूप दिलं लेकरांना आणि म्हाताऱ्या माणसांना पिण्याला, आजारी माणसांना, तर त्याने सर्दी खोकला बी जातो। आता हे आपण चिकन शिजायला लावलेलं आहे बघा, असं मस्तपैकी आता चिकन आपण कुकरवरती शिजायला ठेवलेलं आहे। आता कुकरचं झाकण आपण लावून घेऊ आणि चिकन मस्त 1 शिट्टी देऊन काढू आणि मस्त फ्राय अशी ही आपण बनवणार आहेत। आता मी कुकरचं झाकण लावते बायांनो। हे बघा मैत्रिणींनो, आता आपण चिकन शिजवताना कसं शिजत घालताय, कसं फ्रेश दिसन आणि कशी चव लागत, त्या पद्धतीने मी तुम्हाला चिकनचं सर्व दाखवलं आणि चिकन हे आपलं फ्रेश कुकरमध्ये टाकून दिलंय। आता कुकरची 1 शिट्टी होतीये। तर आता आपण भाजी फ्रायसाठी काय काय करणार आहे, काय काय मसाला, तर तो मसाला मी तुम्हाला दाखवते आता। तर हे काय काय मसाला आणि काय काय टाकायचं आहे आपल्याला। तर बघा आपल्याला त्याच्यात टमाटर टाकायचं, त्याच्यात हिरव्या मिरच्या टाकायच्या आहे आणि कोथिंबीर आणि हा कांदा घेतलेला आहे आणि हा कढीपत्ता घेतला आहे आणि हा लसण। तर लसण आपण ठेसून घेणार आहोत खलबत्त्यात। तर आता हे त्याच्यात टाकणार आहोत आपण फोडणीला आणि ही बघा
ही मसाल्याची चिकन मसाल्याची पुडी आपण याच्यावर तर नावे आडणी माणसाला काय वाचता या ना बाई. माझंच नाव सुनंदा, नंदाने याच्यावर काय सुनंदा आहे का नंदा आहे का काय नाव आहे, मला इंग्लिश काय वाचता येईना. पण ही मसाल्याची पुडी आपण टाकायची त्याच्यात फोडणीला. आणि हे बघा आता हे तुम्हाला दाखवलं आहे मी. हे प्रकार हे सगळं आपण कापेल कुपेल कांदा हा बघा कांदा, हा बाई टमाटे, हा बघा कढीपत्ता, हा बाई कोथिंबीर, हा हिरव्या मिरच्या आणि हे बघा आपला लसण. आता लसणामध्ये जिरे टाकून आपण ठेसून घेणार आहोत खलबत्त्यामध्ये. हे सर्व साहित्य आपण फोडणीसाठी घेतलेलं आहे. तर आता आपण मस्तपैकी झणझणीत आणि चमचमीत अशी चिकन फ्राय बनवणार आहोत. तर ती कशी बनल्या जाते, कशी काय ते तुम्हाला मी दाखवते. त्याच प्रकारे तुम्ही बनवून खा. चॅनलला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मैत्री सबस्क्राईब करायचं विसरू नका, कारण मी माझ्या साध्या आणि सोप्या रेसिप्या तुम्हाला घरातून घेऊन येते दाखवायला. जशाही माझ्या साधारण रोजच्या जीवनामध्ये मी जे खाते पिते जे करते तेच तुम्हाला दाखवता आहे. तर तुम्ही मैत्रिणींनो सबस्क्राईब जरूर करा आणि लाईक जरूर करा. पुढची रेसिपी म्हणजे मी लवकरात चांगली घेऊन येईल तुम्हाला दाखवायला, साध्या आणि सोप्या. तर आता आपण झणझणीत आणि चमचमीत असं चिकन फ्राय करणार आहोत. तर आता आपल्या कुकरला शिट्टी होत आहे. हे बघा आता आपल्या कुकरची शिट्टी होत आहे, तोपर्यंत आपण फ्राय करणार आहोत मसाला. बघा मैत्रिणींनो आता मस्तपैकी पातेलं ठेवलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये प्रथम तेल सोडणार आहोत. तुम्हाला किती लागतं त्या प्रकारे तुम्ही तेल सोडा मसाल्यामध्ये चिकनच्या फ्रायला. आता मला जेवढं प्रकारे लागत 1 डिचकी 2 डिचकी ते टाकलेले आहे. तर आता बघा सर्वात प्रथम आपण काय टाकणार आहोत त्याच्यात कढीपत्ता. कढीपत्ताच का बरं पहिला टाकतात सांगा, कारण त्याचा सॉस हे सगळ्या भाजीला लागला जातो. त्याच्यामुळे पहिले कुठे ना कोणत्याही भाजीत कढीपत्ता हा टाकायचा. कोणत्याही नाही, डाळ वगैरे अशा ठराविक भाज्यांमध्ये टाकायचं, नाही तर कोणत्याही म्हणतात तुम्ही 4च भाज्या टाकत बसता. तर आता मस्त असा तडका बसत आहे कढीपत्त्याचा. आता त्याच्यानंतर हा भाजी आपण मस्त असा कांदा फ्रायला टाकत आहोत. त्याच्यानंतर हे टमाटे टाकायचे. त्याच्यानंतर ह्या 2-3 हिरव्या मिरच्या आहे ना त्या बी टाकायचे आणि कोथिंबीर बी टाकायची. तर तुम्ही म्हणता बाई आहे ना आज काय भाजी करू राहिले, कारण ही भाजी साधी आणि सोपी फ्राय आहे. ते बी खाऊन बघा म्हणताना काय बनवली आहे ती, आणि अशी बनवून बघा मी बनवते तशी, खाऊनच नाही बनवून बघा. तर आता हे मस्तपैकी टमाट्याचे आणि कोथिंबीरचे मस्त त्याला पेस्ट बनल्या जाते चांगलं येऊन शिजून. मग त्याच्याने खूप छान अशी भाजी लागते. नाही तर वरून चिरायची कोथिंबीर टाकायची, कोथिंबीर कालवण्याच्या वरून कच्चीच आणि खात्या घरात तुम्हाला कालवण वाटीभर रस्ता त्याला चवणी दवणी. त्याच्यासाठी बायांनो मस्त असं मन लावून अशी भाजी बनवायची आणि झणझणीत आणि चमचमीत अशी भाजी बनवायची. मन लावून स्वयंपाक करायचा. का 2 घास माणसांनी जास्त खाल्लं पाहिजे, माणसांच्या अंगी लागलं पाहिजे लेकरांच्या. नाही तर घाल पाणी कालच्या वाणी असं नाही करायचं. घाल पाणी कालच्या वाणी नाही करायचं, असं छान पाणी टाकायचं, थोडंसं छान अशी भाजी बनवायची म्हणलं. तर आता आपलं हे मस्तपैकी फ्राय होतं आहे. तर आता त्याच्यावर नरम होण्यासाठी आपण काय करणार आहे बाईंनो, तर बघा आता आपण त्याच्यासाठी झाकण ठेवणार आहोत त्याच्यावर, म्हणजे ते चांगली फ्राय नरम होईल. ते चांगलं मैत्रिणींनो मसाला चांगला असा खमंग असं मस्तपैकी हे फोडणी बसलेली आहे याला, एकदम छान अशी चवदार. तर आता आपण याच्यात काय याची फोडणी अशी मस्त बसल्यामुळे याची चव उतारल्या जाईल. तर आता हे असं थोडंसं बाजूला करून घ्यायचं, सगळा माल मसाला बाजूला, म्हणजे थोडंसं असं टकल करायचं. टकल म्हणजे काय आलं का मैत्रिणींनो, टकल म्हणजे मोकळं. आता त्याच्यात काय करायचं, त्याच्यावर तेल टाकायचं टाळू भरल्यावानी. आता ह्यो मसाला आहे मैत्रिणींनो, माझं नाव सुनंदा. मला वाटलं बरं कंपनीने माझा नावचा टाकला सुनंदा. तो येतो पोराला म्हणलं अरे नाव वाच, मला नाव वाचता येईना. तो म्हणे आई मम्मी हा स्वान आहे. मी ऐकलं सुनंदा. तर म्हणलं बरं भाऊ, म्हणे मग आई तो स्वान आहे. तर आता हा चिकन मसाला बघा आपण हे टाकल्यावर फिरवलेला आहे मेहंदीवाणी.
जसा हा चिकन मसाला आपण टाकून दिलेला आहे आता मस्तपैकी त्याच्यात, आणि त्याच्यावरून बघा लाल तिखट टाकायचं. आता चिकन सुहाना मसाला टाकला, लाल तिखट टाकलंय, आणि ही पण आपण हळद टाकली थोडीशी, मीठ टाकले. आता म्हणावा असे फ्राय बनवणार आहे आपण. आता बघा असं मस्त आता हलवून घ्यायचं. तर याला मस्तपैकी त्या मसाल्याला सगळा फ्राय मसाल्याला असा मस्त हा मसाला सर्व फ्राय झालेला आहे. अशी भाजी का असं चिकन भाजी बनवा, फ्राय बनवा. आता खाऊन असं माणसाला किती खावा असं वाटलं पाहिजे. रावा मैत्रिणींनो, बघा किती छान असा फ्राय झालेला आहे. मीठ मसाला वगैरे आपण टाकू नका किती छान. आता याच्यात थोडंसं ते शिजण्यासाठी आपण पाणी टाकणार आहोत. कारण ना आपण ज्यावेळी चिकन टाकू त्याचा अर्क उतरल्याला त्याला लागल्या जाईल. तर हे चांगलं थोडंसं आपण जसं मसाला वाटल्यावर कसं पाणी टाकतो तसं हे पाणी टाकायचं, आणि याला असं मंद आचरणावर पुन्हा एकदा शिजून द्यायचं. आता मंद गॅस करू आपण, आणि त्याच्यावर हे मस्तपैकी असं शिजून देऊ. तोपर्यंत आपल्या कुकरला शिट्टी पोहते. आता हे मस्त असं कमी गॅसवर मस्त शिजन. आता याच्यावर आपण झाकण ठेवू, गॅस बारीक करून ठेवू माहिती. इकडं आता मस्तपैकी शिट्टी उठते. आपण चिकन काढून घेऊ. चिकन सूप दाखवू आपण लहान मुलांना, म्हाताऱ्या माणसांना पिण्यासाठी, आरोग्याला खूप चांगला असतो बाळातणीसाठी चिकन सूप. तर हा चिकन सूप बी मी दाखवणार आहे. तर आता चिकन शिजतंय, शिट्टी होते आपली. तर चला बरं मैत्रिणींनो, आता आपण हे काढून बघूया कसं आपला हे शिजलाय का मसाला मस्त. अरे वाव, काय फ्राय मसाला बघा कसा छान असा झालेला आहे बघा. आपण फ्राय करतो ना तो मसाला बघा कसं मस्त चव बाजूने असं छान असा शिजलेला आहे. तर हे बघा फ्राय मसाला असा मस्त झालेला आहे. तर आता आपण फ्राय मसाल्यामध्ये आता आपली चिकनला शिट्टी होते, मग मस्तपैकी आपण ती चिकन त्याच्यावर सोडणार आहोत. असं हलवून घ्यायचं पुन्हा एकदा असा, म्हणजे सर्व असं छान असा शिजल्या जाईल. तर आता हा फ्राय मसाला मस्त शिजत आहे. चिकन तोपर्यंत चिकन शिजत आहे. चिकन आता उतरून घेते आणि आपल्याला मस्त फ्राय करते, आणि सूप तुम्हाला दाखवते कसं सूप काढलं जातं. तर मस्तपैकी असा चिकन फ्राय आज आपण बनवणार आहोत. चमचमीत आणि झणझणीत आणि खाण्याला एकदम चविष्ट अशी आपली चिकनची फ्राय भाजी होणार आहे. तर आता आपण शिट्टी होतीये बघूया. हे बघा असा छानसा असा सूप आपण तयार केलेला आहे त्या चिकनचा. आता बघा हा सूप किती मस्त असा छान असा सुरेख असा छान आपण बनवलेला आहे. तर हा सूप आपण मुलांना, आपल्या लहान लहान पोरांना, म्हाताऱ्या माणसाला, जे बाळातीन असत तिला, किंवा आपण बी आरोग्याला आपल्याला सर्दी पडसं झाला असं थंडीच्या पावसातून आल्यावर, तर आपण हा सूप पिऊ शकतो, खाऊ शकतो. आणि जे कोणी तिखट नाही खाते ते बी खाऊ शकता. तर ह्या पद्धतीने आपण असा मस्त असा सूप हळद टाकून बनवलेला आहे. हळदीमुळे आहे ना, आपण हळद खातो सूपामध्ये, तर नड्याला वगैरे खूप चांगली, सर्दी खोकला वगैरे काही होत नाही. सर्दी पडशासाठी खूप चांगला असा सूप. तर आपण त्या चिकनपासून हा सूप बनवलेला आहे. तर हे बघा ह्या पद्धतीने तुम्ही असा सूप बनवा, मुलांना बी द्या, तुम्ही बी खा. आणि माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. दुसरी रेसिपी अशी छान अशी मस्त घेऊन येते मी. आपल्या सर्व रेसिप्या घरगुती असणार आहे मैत्रिणी, साध्या आणि सोप्या, का त्या आपण घरच्या घरीच आपण बनवू शकू. अशा दुसऱ्या रेसिप्या मला ज्या येतात ना आपल्या, त्याच मी बनवणार आहे मैत्रिणी. तर बघा तुम्ही चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा, म्हणजे दुसरी रेसिपी उद्या मी खूप छान अशी तयार तुम्हाला घेऊन येईन. तर या पद्धतीने आपला सूप तयार झालेला आहे. तर आता आपण चिकनची भाजी बनवणार आहोत. बघा आता आपण झाकण काढलंय, बघा काय मसाला तो गदगदा शिजलेला आहे आणि काय भारी वाटतोय बघा. असा मसाला चांगला शिजून घ्यायचा बारीक गॅसवर,
आणि आता त्याच्यात आपण चिकन टाकणार आहोत. आता ही मस्तपैकी असं आपलं फ्राय झालेली आहे. तर अशी मस्त चिकन फ्राय करा, खाऊन बघा, चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थोडा का वेळा फ्रायमध्ये रस्सा पाहिजे तरच चिकनमध्ये थोडा तरी फ्रायमध्ये रस्सा असला ना तो खूप छान लागतो. आणि जर आपण एकदमच सुकं बनवलं ना त्याची टेस्ट येत नाही. तर जास्त सुकं नाही बनवायचं. रस्सा कोणत्या बी भाजीला थोडा का होईना म्हणजे पाहिजेच, म्हणजे त्याचा अर्क हा उतरतो भाजीचा आणि खाण्याला खूप छान लागतो. तर ही बघा आपली फ्राय झालेली आहे पिवळ्या कलरची मस्तपैकी. तर आता आपण खाणार आहोत. तर बघा असे तुम्ही बनवून बघा, खाऊन बघा, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. तर ते उकळत आहे तर थोडंसं मंद गॅसवर आपण ठेवूया. उकळल्यानंतर मंद गॅसवर असं मस्त ठेवलं ना तर म्हणजे अजूनच छान. आपण मसाला किती टाईम शिजवला बघितला ना तुम्ही, किती बारीक असा मस्त मसाला शिजवला आणि मग त्याच्यावर टाकला. अशी भाजी टेस्ट होते आणि टेस्ट बी चांगली लागते मसाला चांगला शिजवल्याने. तर आता आपण ह्या याच्यावर मंद करून ठेवूया आणि झाकण ठेवूया 5 मिनिटं. हे बा मैत्रिणींनो, आपलं मस्तपैकी झणझणीत आणि चणचणीत असं ताट तयार झालेलं आहे. तर बघा आपण हा सूप असा मस्त असा सूप बनवलेला आहे बघा. आणि अशी मस्तपैकी फ्राय बनवलेली आहे, चिकन फ्राय. ती बघा अशी बनवलेली आहे. त्याच्याबरोबर हा मस्त भात आणि ह्या बाजरीच्या खमंग अशा भाकरी आणि हे रसभर कांदा. तर आता बघा हे असं मस्तपैकी असं ताट आपण तयार केलेलं आहे. खाऊन बघा, चॅनलला लाईक करा, करून बघा, खाऊन बघा आणि चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तर मैत्रिणींनो, असं मस्तपैकी आज असं मी जेवण बनवलेलं आहे. ह्या पद्धतीनेच तुम्ही चिकनची फ्राय बनवा आणि चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. मैत्रिणींनो, साध्या आणि सोप्या आपल्या ह्या रेसिप्या आहे. आपण काय एवढं भारी बनवत नाही, पण जसं आपल्याला येतं ना त्या पद्धतीनेच आपण बनवलेलं आहे. चिकन फ्राय.